मी भारत सरकारचे विशेषतः माननीय पंतप्रधानांचे आणि आता ज्यांनी अनाउन्समेंट केली ते रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, अश्विनीजी वैष्णव यांचे आभार मानतो की मुंबईकरांची मागणी होती की एसी ट्रेन तर तुम्ही सुरू केली पण त्याचा दर खूप जास्त आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये लोक प्रवासही करत नाही आहेत. आज त्याचे दर 50% कमी करण्याचा एक चांगला निर्णय हा या ठिकाणी घोषित झाला आहे. त्याबद्दल मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि मला विश्वास आहे की हळूहळू पॅसेंजर ॲम्युनिटीज वाढत आणि अतिशय किफायतशीर दरामध्ये मुंबईकरांना आपल्या लोकल ट्रेनचा प्रवास हा यापुढेही करायला मिळेल हा मला विश्वास आहे. सर, एकीकडे एसीचे दर कमी झाले आज तरी राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र कमी झाले नाहीत. वॅटवरचा कर कमी करण्यासाठी भाजपला श्रेय मिळेल म्हणून काल मंत्रिमंडळात त्याच्याबद्दल शिवसेनेने चर्चाही केली नाही अशी माहिती आहे. हे खरं म्हणजे अतिशय लघु दृष्टिकोन, सूक्ष्म दृष्टिकोन या सरकारचा आहे. शॉर्ट साइटेड अशा प्रकारचं सरकार आहे. या सरकारला केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी पुरतं उघडं पाडलंय. 1,20,000 कोटी रुपये पेट्रोल डिझेलच्या वॅटवर सरकारनं कमावले आणि आता मात्र ज्यावेळी हे दर कमी करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र अतिशय चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळे बहाणे केले जातात. देशातल्या भाजपच्या सगळ्या राज्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले. बाजूच्या गुजरातमध्ये, बाजूच्या दीव दमणमध्ये, बाजूच्या गोव्यामध्ये 15 रुपयांनी भाव कमी आहे आणि या ठिकाणी मात्र हे सरकार ते कमी करत नाही आहे. दुसरं असं, या सरकारनं जे सांगितलं आमचे GST जे पैसे यायचे आहेत तेही वित्त राज्यमंत्र्यांनी आकड्यासहित हा दावा किती खोटा आहे आणि जे उरलेले पैसे आहेत ते कसे या ठिकाणी जुलै ऑगस्ट पर्यंत द्यायचे सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे या सरकारने बहाणेबाजी बंद केली पाहिजे आणि तात्काळ पेट्रोल डिझेल वरचा वॅट कमी करून महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा दिला पाहिजे आणि आपला खोटारडेपणा बंद केला पाहिजे. हिऱ्यांचे जे व्यापारी आहेत ते सुविधाच्या अभावी आता गुजरातला जाणार आहेत, त्याच्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते वाढणार आहे. मला असं वाटतं की मुंबईमध्ये हिऱ्याच्या संदर्भातली एक इकोसिस्टीम आहे. त्यामुळे त्या इकोसिस्टीमला जर आपण डिस्टर्ब केलं नाही तर कोणी बाहेर जाणार नाही. पण ती जर डिस्टर्ब झाली तर मात्र लोक बाहेर जातील. त्यामुळे ती बाहेर जाऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. सर, भाजप आणि मनसेची गेल्या काही दिवसापासून जवळीक वाढते अशी चर्चा आहे. युतीची काही शक्यता आहे का? असं आहे, या युतीच्या ज्या बातम्या आहेत या कपोलकल्पित बातम्या आहेत. या काही लोकांनी सोडलेल्या बातम्या आहेत. आमची अजून कुठलीही फॉर्मल चर्चाही झालेली नाही, कोणतं प्रपोजलही त्या संदर्भात नाही. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की अलीकडच्या काळामध्ये राज ठाकरेंनी ज्या भूमिका घेतल्या आहेत त्यातल्या बहुतांश भूमिकांना, मग ती हिंदुत्वाची असो किंवा लाऊडस्पीकर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राहायला पाहिजे असो, या आमच्याही भूमिका राहिलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही देखील त्या भूमिका मांडतो, तेही मांडतायत. पण अद्याप आमचा कुठलाही फॉर्मल प्रस्ताव नाही, याची कुठली चर्चा झालेली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता त्याच्यावर जे काही कमेंट्स येत आहेत ते फारच मला असं वाटतं की न पकलेले अशा प्रकारचे आहेत. की देशामध्ये सध्या एक वेगळा प्रोपोगंडा तयार केला जातोय, एक वेगळी स्थिती तयार केली जाते. मात्र महाराष्ट्र या कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाणार नाही. आता ही नेमकी कुठली परिस्थिती होते हे मला माहित नाही, पण या देशामध्ये त्यांचं मत हे जर अलीकडच्या काळात ते सगळे जे जातीय परिस्थिती किंवा काय सांप्रदायिकता वगैरे म्हणतात तर याचे जनकच हे सगळे सुडो सेक्युलर पक्ष आहेत. या सुडो सेक्युलर पक्षांनी लांगुल चालनाच्या माध्यमातून या देशामध्ये बहुसंख्य आणि अल्पसंख्याकांची दरी तयार केली आणि अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करून आज एक प्रकारची दुर्भावना या ठिकाणी तयार केलेली आहे. माननीय मोदीजींचं स्पष्ट आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास. त्यामुळे मोदीजींच्या योजना सगळ्यांना लागू आहेत. जात धर्म त्या पाहत नाहीत. मात्र काही लोक फक्त वोटांच्या राजकारणाकरता अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करतात. त्यांच्यामुळे आज भारताची परिस्थिती बिघडते. 2017चा एक उल्लेख येतोय सर आता की 2017 मध्ये राष्ट्रवादी सुद्धा सोबत येण्याची तयारी होती, मात्र काही गोष्टी आल्या त्यामुळे ते होऊ शकले नाही. नेमकी काय परिस्थिती तुम्ही केली? जो बीत गई सो बात दे.